नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, 1-2 आठवड्यांपासून बाहेर असल्यामुळे सगळ्या कॉमेंट्सला मला रिप्लाय देणं शक्य होत नाही आहे। त्यासाठी सगळ्यांची मी माफी मागू इच्छित आहे। जसा वेळ मला मिळेल तसं सगळ्या कॉमेंट्सला मी रिप्लाय देईन। आणि मंडळी, अजून एक रिक्वेस्ट करायची होती, ते म्हणजे पॉडकास्ट ऐकल्यानंतर त्याच्या खालच्या कॉमेंट्स देखील वाचत जा, कारण पॉडकास्ट पेक्षा त्याच्या खालच्या कॉमेंट्स वाचूनच खरी मजा येते। आता 2-3 दिवसा अगोदरच किरकिडा गेला होता नाचणाऱ्या आजी आणि हसणाऱ्या आत्याच्या घरी। आजी आणि आत्याला बटर आवडतात म्हणून किरकिडा बटर घेऊन गेला होता। टायटल तर याने ठेवलं होतं की आजीचं छप्पर मोडलं आहे। मागच्याच 1-2 पॉडकास्ट मध्ये मी बोलली होती की किरकिडा ढाई काकांना एकच ते शर्ट घालायला देत होता, तर माझं ऐकून आता तरी नशीब त्यांना टी शर्ट दिला आहे घालायला, नाहीतर बिचारे रोज एकच शर्ट घालून फिरत होते। नाखुजाऊ बेबीने 547 टाइम स्टॅम्पला बघा किरकिड्याला हात दिला होता। तिला वाटलं पावसात भिजायला तो बोलवतोय, पण कसलं काय, बाई माणसाने तिचा हात झटकला आणि तिच्या हातातून कॅमेरा घेतला। नाचणाऱ्या आजीकडे लाईट नव्हती तरी देखील हलकड बाई माणूस चिकन खायला गेला होता। नाखुजाऊ बेबीची चप्पल चिखल मध्ये गेली होती तर काय ती कट्टी बट्टी खेळत होती। अगं नाखुजाऊ बेबी, 30 वर्षाची घोडी झाली आहेस तू आणि काय असले बालिश चाळे करतेस, थोडी तरी लाज वाटते की नाही ग तुला? मंडळी, त्या नाखुजाऊ बेबीला तिथे जाऊन पण काम करावं लागलं म्हणून कशी डोळे वटारून बघत होती किरकिड्याकडे। टाइम स्टॅम्प आहे 10:22 ला बघा। नाखुजाऊ बेबीला काय झटके येत होते मध्ये मध्ये काय माहिती, वेड्यासारखीच वागत होती। स्वतःसाठी किरकिड्याने एकदम चांगल्या क्वालिटीची खारी घेतली होती, पण आजीसाठी मात्र लोकल शॉप मधूनच घेतली होती। कोणाला चांगलं द्यायचं तर ते त्या किरकिड्याला जमणार नाही, दुसऱ्यांकडनं हपापल्यासारखं गोळा करायचं एवढं मात्र याला छान जमते। दुसऱ्या दिवशी किरकिरे काकू गाऊनवर ओढणी घेऊन आल्या होत्या नाचणाऱ्या आजी आणि आत्याच्या घरी। का तर किरकिड्याने त्यांना प्रॉमिस केलं होतं की दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला ढाई काकांच्या घरी नेणार आहे। निर्लज्ज किरकिरे काकू बोलतात की ढाईसाठी रूम घेतलाय ना, तर तो आजी आणि आत्याला दाखवायचा आहे आम्हाला। काय किरकिरे काकू, काय ढाईसाठी रूम घेतलाय? अहो काकू, तुमच्या जिभेला हाड आहे का? ते बिचारे ढाई काका तर झोपडा स्टे मध्ये पण राहिले असते तुमच्या सोबत, हॉल मध्ये झोपले असते तुमच्या बरोबर, एका कोपऱ्यात पण राहतील ते। तुमच्यासारख्या त्या आळशी मांजरीला कुत्रे आणि इतर प्राणी त्रास देतील म्हणून तुम्ही तो रेंट वरती रूम घेतला आहे, पण सरळ सरळ तुम्ही नाव ढकलताय ढाईंवरती की ढाईंसाठी रूम घेतला आहे। अहो काकू, बोलताना ना विचार करा हो, उगाच काय त्या काकांना बदनाम करताय तुम्ही। ढाईच्या घरात सामान भरायचंय म्हणून नाखुजाऊ बेबी आणि ढाई झेडमाटला गेले आहेत। ह्या काकूंचं काहीतरी करा हो मंडळी, उगाच त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या माणसाला काय पण बोलत असतात। किरकिड्याच्या पुढची ती नाचणारी आजी आहे, तिला तर काय भलतच खूळ आहे बाबा, बोलते अजून छान साडी नेसणार होती मी। अहो आजी, कुठे काय अवॉर्ड फंक्शनला नाही जायचं होतं, किरकिड्याच्या उकिरड्यावरतीच जायचं होतं तुम्हाला, उगाच काय आपलं ते अजून छान साडी नेसली असती। भालूला प्रत्यक्षात बघितलं ना तुम्ही, असं किरकिड्याने विचारलं त्या आत्याला। तर ती आत्या बोलली की मुंबईला जेव्हा लग्नासाठी आलो होतो ना तेव्हाच मी बघितलं होतं तिला। आता मंडळी, इतर मांजरींसारखीच तर ती मांजर आहे, पण बोलतो असा जसा की हा किरकिडा पर्शियन कॅट घेऊनच फिरतोय। आजीला विचारतो आईस्क्रीम खाता ना, आणि मग झेडमार्ट जवळ पोचल्यावरती बोलतो झेडमार्टचं सगळं आवडते पण आईस्क्रीम नाही। अरे येडपट माणसा, आतमध्ये ना चांगल्या चांगल्या कंपनीचे आईस्क्रीम मिळतात रे, तुला त्यांच्या काउंटरवरून कोणी सांगितलं होतं आईस्क्रीम घ्यायला? लाडघोट्या तू ना ते असले पिचकवणी आईस्क्रीमच खात रा रे। हा माणूस एवढा निर्बुद्ध आहे ना की ह्याला असं वाटते की ह्याची ती लाल परी ना फॉर्च्युनर किंवा इनोवा क्रिस्टा आहे, नाही म्हणजे मोजून मधून 4 जणच त्या गाडीमध्ये कम्फर्टेबली जाऊ शकतात, पण किरकिड्याला पूर्ण गावाला गोळा करून त्याच्यामध्ये न्यायचं असते। आता त्या आजी आत्याला ऑटोने न्यायचं ना, कम्फर्टेबली त्या आल्या असत्या, पण कसलं काय, नाखुजाऊ बेबीच्या मांडीवरती त्या आजीला बसवलं होतं। एकापेक्षा एक नग भरले त्या किरकिड्या फॅमिलीमध्ये। किरकिडा तो किरकिडा, ती किरकिडे काकू पण तसलीच, आणि आता ती नाचणारी आजी पण ह्यांच्या 2 पावलं पुढे आहेत। त्या काकांचा नुसता मजाक उडवत होते। हलकट लोक बोलतात काय तर ढाईचा संसार इथे सुखाचा होवो। अरे त्यांचं लग्न झालं आहे का? ते तर त्या मांजरी सोबत तिथे राहणार आहेत, त्यांचा संसार सुखाचा होवो हे काय होतं हो काकू? उगाच आपलं काय सुचत नाही म्हणून काहीही बडबड करत असतात हे लोक।
परत आता या किरकिड्याचं सुरू झालं आहे झेडमार्टचं सामान दाखवणं. आणतो तर हा बाई माणूस बाय वन गेट वन फ्री, पण दाखवतो असं की कितीतरी लाखोचं सामान भरलंय. डान्सर आजीचा उपवास होता तर साबुदाण्याची खिचडी केली होती. काय ते कशी दिसत होती ती खिचडी. शेंगदाण्याचा कूट पण नव्हता त्या खिचडीमध्ये, नुसतं तेलामध्ये साबुदाणा आणि हिरवी मिरची टाकली होती वाटते. ह्या किरकिड्याला त्या दिवशी देखील मी बोलली होती की नको दाखवू रे ते घर, तरी पण कोणीही सांगितलं नसताना हा होम टूर देत होता. आता हा नाखुजाऊ बेबीला पण घेऊन गेला असता तरी देखील चाललं असतं, पण चॅनल किरकिरे काकूंचा आहे ना, त्यामुळे त्यांना मधोमध उभं करतो. जेवढं पॉसिबल होईल तेवढं किरकिरे काकूंवरतीच फोकस करत असतो हा. एरवी तर या किरकिरे काकूंना एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती पलटायला देखील त्रास होतो, पण आता होम टूर देताना मस्त टुनुक टुनुक उड्या मारत मारत जात होत्या. मोठी मुलं तर या किरकिड्याला भाव देत नाही. हा तर बाई माणूस आहे म्हणून लहान मुलांना घेऊन आला होता खेळायला भालू सोबत. ती बिचारी भालू एका जागेवरती बसली होती तर तिला उगाच ओढबडून घेऊन आला आणि त्या मुलांना दाखवतो, हा बघा दिल बघा दिल बघा. अरे बिंडोक माणसा, तुझ्याकडे त्या भालूचा फोटो असेल ना, त्याच्यावरती तिचा दिल दिसत असेल ना, ते दाखवायचं होतं. त्या मांजरीला त्रास द्यायची काय गरज होती. खरंच काय रे, तू डोक्यावरती पडला होतास का लहानपणी? नाही म्हणजे तुझ्या वागण्या बोलण्यावरना तरी मला असंच वाटते की तुझ्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झाला असेल. आता एवढं लहान मुलांना घेऊन आला होता घरी तर त्यांना खायला प्यायला द्यायचं ना, पण कसलं काय, फुकट्या किरकिड्या काय देणार आहे त्यांना, असंच त्यांना रिकाम्या हाताने पाठवलं. हा किरकिडा दुसऱ्यांकडे फुकटचं खायला जाईल पण स्वतःच्या खिशात ना ह्याच्या 1 रुपया देखील निघणार नाही. मध्येच काय त्या झोपडा स्टे मधले व्हिडिओ दाखवत असतात हे लोक, काय माहिती. त्या नाखुजाऊ बेबीची साडी नेसली होती वाटते काकूंने आणि परत कोणाच्या तरी रेसिपी ढापल्या होत्या त्याच दाखवत होत्या. काकू बोलतात काय तर 11 प्रकारचे उपवासाचे पदार्थ दाखवणार आहे मी आता. अहो काकू, निदान आता त्या पदार्थांना तरी सोडा हो. तुमच्या एक एक रेसिपी बघितल्या ना काकू की खरं सांगते हो, ते खाण्याची इच्छाच मरून जाते. आता तुम्ही जे जे पदार्थ दाखवले आहेत ना उपवासाचे, ते खाण्याची आता माझी इच्छा मरून गेली. मागे असंच तुम्ही ते खेकडा बनवला होता जिरा आणि शेंगदाण्याचा कूट वापरून. आता मागे मंडळी हे ढाई काका जेव्हा मुंबईला होते तेव्हा त्यांनी शिरा बनवला होता. तेव्हा किरकिडा बोलला होता महिन्याचं तूप एकत्रच बनवून ठेवते मम्मी. मग आता मुंबईवरनं जेव्हा हे लोक शिफ्ट झाले होते रत्नागिरीला तेव्हा या लोकांनी ते तूप आणलं नव्हतं का? नाही म्हणजे झेडमार्ट मधून गोवर्धनचं तूप आणलं होतं या किरकिड्याने. तसं पण दरवेळी मी बोलते ना की किरकिड्याचं साजूक तूप म्हणजे वनस्पती तूप असते, त्यामुळे यावेळी मुद्दाम गोवर्धनचं तूप दाखवत होता किरकिडा. पॉडकास्ट ऐकत नाही बोलतात, पण सगळं ऐकतात इन डिटेल आणि ज्या ज्या चुका दाखवल्या असतात त्या सुधारण्याचा प्रयत्न देखील करतात. ड्रायफ्रुट्सला किरकिरे काकू ड्रायफ्रूट करत होत्या. अहो काकू, मराठीमध्ये काजू बदाम बेदाने बोलले असते ना तुम्ही तरी देखील चाललं असतं हो, आम्हाला समजलं असतं. उगाच शायनिंग मारायला म्हणून इंग्लिशचा प्रयोग नका करत जाऊ हो. काकूंची खीर तर एकदम जगावेगळी खीर होती. माझ्या डाएट मध्ये मी कधीतरी रोस्टेड मखाने खायची, पण आता काकूंची ती खीर बघितल्यानंतर मखाने खाण्याची पण इच्छा माझी मरून गेली आहे. काकू, तुमची अशी इच्छा आहे का की आम्ही आता खाणं पिणं सोडून द्यावं? तुमच्या रेसिपी बघून ना खरंच एखादा माणूस वेडा होऊन जाईल. त्या दिवशी खेकड्यात काय तो शेंगदाण्याचा कूट आणि जिरं टाकलं होतं, पण साबुदाण्याच्या खिचडीमध्ये काकूंनी जिरं नाही टाकलं. किरकिरे काकू, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? पूर्ण दुनियेला ना ती खिचडी बनवायला येते हो. तुम्ही अजून जगाच्या मागेच आहात वाटते. 100 लोकांनी आजपर्यंत साबुदाण्याची खिचडी बनवून दाखवली असेल युट्यूब वरती आणि आता तुम्ही प्रकट झाल्यात खिचडी दाखवायला. वा काकू वा. उपवासाचं थालीपीठ पण काकूने दाखवलं, त्याची भाजणी पण विकत घेतलेलीच होती. आता मला तर वाटलं होतं काकू थालीपीठ दाखवतायत तर त्याची भाजणी पण दाखवतील, पण कसलं काय, काकूंनी ते पण विकतच आणलं होतं. किरकिरे काकूंने नक्कीच ते थालीपीठ दुसऱ्या कोणाचं तरी बघितलं होतं आणि त्यांचं अनुकरण काकू करत होत्या. काकूंने थालीपीठला होल पाडले होते तर किरकिड्याने विचारलं, मम्मी थालीपीठला असे होल का पाडते? त्यावर काकू बोलल्या, असेच होल करायचे असतात. अहो काकू, होल करायचे असतात ते तर आम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे हो, पण त्याच्या पाठी रिझन काय आहे ते तुम्ही सांगितलंत नाही. खरं सांगा बघू काकू, कोणाच्या रेसिपी ढापता तुम्ही? नाही म्हणजे जर तुम्हाला ते आलं असतं ना तर तुम्ही पूर्णपणे माहिती दिली असती त्या रेसिपीची, पण तुम्ही जे करत होता ना त्याला रट्टा मारणं बोलतात. गावची माहिती नाही आणि चालल्या आहेत रेसिपी बनवायला.
काकू काय बोलणार हो तुम्हाला आता. एकतर या किरकिरे काकूंने ते थालीपीठ नीट भाजलं पण नव्हतं, सगळं कच्च दिसत होतं. किरकिरे काकूंने नुसतं 4 पदार्थ बनवून दाखवले होते, मकाना खीर, बटाटा भाजी, साबुदाणा खिचडी आणि थालीपीठ. बाकीचे सगळे पदार्थ किरकिड्याने विकत आणले होते. याला ना चांगलंच हाणलं पाहिजे एक दिवशी. उगाच मिसलिडिंग टायटल आणि थंबनेल ठेवत असतो, लोकांची दिशाभूल करतो हा किरकिडा. पडलेले व्ह्यूज वाढवण्यासाठी किरकिडा आता म्हाताऱ्या आईला देखील त्रास देतोय. ती बिचारी एवढी आजारी आहे सांगतो हा, मग तिला किचन मध्ये का बरं उभं करतो रेसिपी दाखवायला. आणि आता ऑफ सीझन मध्ये या किरकिरे काकूंना एवढा जोर आलाय, मग जेव्हा हेल्पर नसतात तेव्हा या काकूंना मदत करायला काय प्रॉब्लेम होतो. किरकिडा वेफर आणि चिवडा दाखवून बोलतो, हे वेफर आणि चिवडा आहे ना ते उपवासाच्या मिठातच केलेले हवे. किरकिड्या तुझे वेफर दाखवलेस ना त्यावर लेबल होता का रे बावळट माणसा. तुला काय माहिती कोणत्या मिठाचा वापर केलाय त्यांनी त्यात. उगाच ना आपलं लोकांना अक्कल शिकवू नकोस तू. कोणता पण पदार्थ दाखवत होता तर किरकिडा बोलतो हे उपवासाच्या मिठामध्येच केलेलं आहे. अरे किरकिड्या तू काय बघायला गेला होतास का रे कोणत्या मिठात आणि तेलामध्ये त्यांनी ते बनवलं आहे ते. प्लीज यार किरकिड्या तू ना गप्प बसत जा रे. त्या काकू करतात ना तर त्यांना करू दे, उगाच मध्ये मध्ये लुडबुडत जाऊ नको. एकतर तो झोपडा स्टे चालू असतो तेव्हा देखील तू त्या सगळ्या बायकांमध्ये नुसता लुडबुडत असतो. आता तरी त्या काकूंना एकट्याने करू दे ना सगळं. उपवासाला भूक नाही लागली पाहिजे तो उपवास असतो असं बोलत होता किरकिडा. आम्ही ना किरकिड्या अदाशासारखं खातच नाही रे उपवासाला. तू जे दाखवलं ना ते तुझी बायको आणि तुझ्यासारख्या अदाशा लोकांसाठीच होतं ते. कारण हवरटासारखं तुम्ही खाता, वार पाळत नाहीस ना रे तू. मग आता संकष्टीला हे उपवासाचे पदार्थ दाखवून काय प्रूव्ह करायचं होतं रे तुला. त्या भव्याच्या आजीला परत यांनी उचलून आणलं होतं रेसिपी बनवायला. त्या काकूंना तर काही कामधंदेच नसतात वाटते. याने एक हाक मारली की लगेच एका पायावरती तयार होऊन येतात. किरकिडा त्या बिल्डिंग मधल्या वॉचमॅनची पण खिल्ली उडवत होता. बोलतो का तर टायमिंगच्या आधीच पळून जातो. पण आपल्या किरकिड्या काकू माहितीच आहेत ना आपल्याला, पंचायत करायची सवयच आहे त्यांना. काकू त्या वॉचमॅन सोबत गप्पा मारून आल्या होत्या. त्यांना माहिती होतं की तो वॉचमॅन लवकर का गेला होता. काकूंनी सांगितलं त्याचा मुलगा आजारी होता त्याच्यामुळे तो लवकर गेला होता घरी. त्यावर किरकिडा बोलतो आपल्या वॉचमॅनचं लोकांना काय करायचंय. अरे किरकिड्या मी तुला तेच सांगते रे, तुझ्या फालतू व्हिडिओ मध्ये नको ते गोष्टी दाखवतोस त्याच्याशी लोकांनी काय करायचं. म्हणूनच सांगते रे की चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत जा. तो वॉचमॅन बिचारा ब्लिचिंग पावडरने पूर्ण ग्राउंड क्लीन करत होता. तर किरकिडा बोलतो आपल्या झोपड्या स्टेला पण टाकलं पाहिजे ना. अरे किरकिड्या तुला एक गोष्ट सांगू का, तुझ्या झोपड्या स्टेच्या आधी ना ते तुझं घरटं काढ आणि टकल्यावरती टाकती ब्लिचिंग पावडर. नुसतं आपल्या गुलगुलीतनी बुलबुलीत झालाय सगळंच, तो क्लीन होईल चांगलं. अधुराची रेसिपी काकूंने चोरली, इन्स्टंट इडलीची. ह्या काकूंना ना खरं म्हणजे काहीच येत नाही. ह्याच्या त्याच्या रेसिपी बघून काकू इथवर पोचल्या. जर कोणी या किरकिरे काकूंचे जुने व्हिडिओ बघितले असतील ना तर त्यांना समजेल की किरकिरे काकूंने न्यूजपेपर मधना ज्या रेसिपी येतात त्यांना देखील कट करून आपल्या किचन मध्ये लावलं होतं. ते वाचूनच किरकिरे काकू त्या रेसिपी दाखवायच्या. किरकिडा विचारतो भव्याच्या आजीला की आपली ग्रामपंचायत पावडरी देतात काय हो. अरे अडाणी माणसा, पावडरी काय पावडरी, पावडर बोल ना त्याला. जेठालालचा पिक्चर आणि मूवी आहे हे तर मला किरकिड्यामुळेच समजलं हो मंडळी. ढाई काकांना विचारतो काय झालं हो लाईटला, इकडच्या लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. किरकिड्या लाईटी नाही रे, लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे असं बोल ना. आणि अरे सगळ्याच गावांमध्ये ना असा प्रॉब्लेम होतो रे, पावसाळ्यामध्ये लाईट जातात. जेव्हा करंट नसतो ना तेव्हा अर्ध्या लाईट चालू असतात, अर्ध्या लाईट बंद असतात. तुला असं वाटलं असेल की हे काहीतरी वेगळंच घडतंय कारण की तू दुसऱ्या ग्रहावर ना आलायस ना, असं वाटणं स्वाभाविक आहे रे. पण ना सत्य परिस्थिती मी तुला समजावली. तर मंडळी असा आहे हा किरकिडा जो नुसता नेहमी वळवळत असतो. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.